चला मंडळी, पनीर भाजी तर तुम्ही दररोजच खात असता आणि करत असता. पण आज आपण नवीन पद्धतीने पनीर भाजी बनवणार आहोत. सर्वप्रथम पनीर मस्तपैकी आपण तव्यामध्ये भाजून घ्यायचं आहे. ते पण बेसन पीठ लावून छानसं असं कडकडीत भाजली पाहिजेत. अशा पद्धतीने भाजून घ्या. त्यानंतर आपल्याला जे लागणार आहे भाजीला त्या सर्व वस्तू आपण घेतलेल्या आहेत. कांदा आहे. कांदा बरोबर तेलामध्ये आपण तळून घेतलेला आहे. तळलेल्या कांद्यामध्ये आपण जे हरी मिरची आहे ते टाकून घेतलेली आहे. ती छान अशी भाजून घ्यायची आहे. भाजल्यानंतर त्याच्यामध्ये कढीपत्ता आपल्याला स्वादिष्ट लागते, चव छान येते. ती कढीपत्ता, आलं लसूण पेस्ट त्याच्यामध्ये टाकून घ्या आणि टमॅटो टाकून घ्यायचा आहे आणि ते छानपैकी असं परतून भाजून घ्यायचं आहे. भाजल्यानंतर ते वाटण बारीक करायचं आहे कोथिंबीर घालून. आपल्याला कोथिंबीर छान स्वादिष्ट चव येते म्हणून टाकायचे आहेत. त्यानंतर जिरे, हळद आणि लाल तिखट टाकून छानपैकी असं त्याचं मिश्रण तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर जे आपण वाटलेलं पेस्ट होती ती आपण त्याच्यामध्ये मिक्स केलेली आहे आणि ती एवढी भाजा की जेणेकरून त्याच्यामध्ये प्रॉपर तेल बाहेर निघालं पाहिजे. अशा पद्धतीने ते भाजून घ्यायचं आहे आणि छान भाजलेलं आहे बघा. त्याच्यामध्ये मीठ टाकून घ्या. मीठ टाकल्यानंतर त्याला आपल्याला चव येते आणि जे आपण भजी तयार केलेली होती पनीर भजी त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि मस्तपैकी असं प्रॉपर रस्सा तयार होईल आणि एकदम छान टेस्ट लागते. त्याच्यामध्ये थोडं पाणी घालून घ्या. आपल्याला थोडंच घालायचं आहे, जास्त घालू नका. आणि अशा प्रकारे शिजल्यानंतर त्याला छानसा असा मस्तपैकी तरंग आलेला आहे लाल लाल आणि त्याच्यात वरून कोथिंबीर घाला. एकदम छान अशी स्वादिष्ट लागते. तुम्ही घरी करून बघा. बाय. कसं वाटतं ते सांगा.